yes, yes. मैं बेहोश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथे भाई एक नाम नाम है वो कॉफी और कौन शहर में है बातें मैं बेहोश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथे Yes, yes. मैं बेहोश में आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथे भाई तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर पहिले कॅपकटद्वारे ही व्हिडिओ आपल्याला एडिट करायची आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बिटमार्क दिलेला आहे, ते बिटमार्क डाउनलोड करून घ्यायचं आणि कॅपकटमध्ये येऊन न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तुम्हाला जे व्हिडिओचं बिटमार्क मी दिलं ना डिस्क्रिप्शनमध्ये ते इथे घ्यायचं आहे. तुम्हाला बिटमार्कनुसार फोटो कट करून घ्यायचे. तर जिथे जिथे बिटमार्क दिले ना मी तिथे तिथे फोटो कट करून घ्यायचे. तर तुमचा याच्या फोटो जॉईन करायसाठी तुम्हाला जे मी बिटमार्क कट केले ते त्याच्यावर टॅप करायचं. खाली ऑप्शन आहे तर ते पुढं सरकून रिप्लेसचं ऑप्शन आहे. रिप्लेसचं ऑप्शन दाबातून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तो फोटो इथे सेट करून घ्यायचा. आणि दोन बोटांनी काय करायला फुल स्क्रीनमध्ये फिट करून टाका तुमच्या फोटोनुसार एकदम परफेक्ट. ते सर्व फोटो तुम्ही कट करून घेऊन फोटो तुम्ही टाका. एक फोटो टाकला तरी चालेल किंवा तुम्ही जास्त फोटो टाकले तरी चालते, काय टेन्शन नाही. तर याला ऑडिओ देऊ आपण. ॲड ऑडिओवर क्लिक करायचे. खालच्या ऑप्शनमध्ये पुढे सरकून एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला जे बिटमार्क व्हिडिओ दिला आहे का त्याचाच ऑडिओ इथे घ्या. तर खाली ऑडिओ लागलेला आहे. तर आता तुम्ही काय करा फोटो ते कट करून घ्या. मी तोपर्यंत फोटो कट करून घेतो. मी आता फोटो ते कट करून घेतले सगळे. तर आपल्याला इफेक्ट देऊ. आता इफेक्ट आता जरा ध्यान धरून जरा इफेक्ट बघा तुम्ही, कारण की इफेक्ट जरा जास्त आहे. तर पहिले फोटो क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. पहिल्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. जरा फिल्टर डेंजर आहेत कॉम्बोमध्ये जायचे आणि डिस्टू राईटचे ऑप्शन द्यायचे. पहिल्या फोटोला आणि खालची लेन्स आहे काही फुल राहून द्यायची. त्याच्या पुढच्या फोटोला जायचं तर इनमध्ये जाऊन अनफोल्डचं ऑप्शन द्यायचं आहे. दुसऱ्या फोटोला इनमध्ये थांबून पॅनलिंगचं ऑप्शन द्यायचं आहे. तिसऱ्या फोटोला इनमध्ये थांबून क्रॉस चेकचं हे ऑप्शन द्यायचं आहे. खालची लेन्स फुल राहून द्यायची याची. पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आणि डिस्टूर लेफ्टचं ऑप्शन द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोमध्ये जायचं कॉम्बोमध्ये जाऊन पांडुलम 2चं ऑप्शन द्यायचं आहे. त्या पुढच्या फोटोला इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये थांबून शेक 3चं ऑप्शन द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि बाउन्स 1 हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन डायनॅमिक शेक हे ऑप्शन द्यायचे 2. डायनॅमिक शेक 2 हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकल हे ऑप्शन द्यायचे, फिल्टर द्यायचे. त्या पुढच्या फोटोला इनमध्ये पॅन्डलिंग हे ऑप्शन फिल्टर द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला अनफोल्डचं ऑप्शन द्यायचं आहे. इफेक्ट जरा जास्त येतं, ध्यान धरून आहे का जरा, किंवा वहीन पेन घेऊन लिहा आणि मग ट्राय करा. त्याच्या पुढच्या फोटोला पॅन्डलिंग हे फिल्टर द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकली ऑप्शन द्यायचं, इनमध्येच आहे ते पण. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये पॅन्डलिंग हे ऑप्शन द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकली हे ऑप्शन द्यायचं, इनमध्येच आहे सध्याले. त्याच्या पुढच्या फोटोला डबल पॅन्डलिंग ऑप्शन द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे ऑप्शन द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये डबल पॅन्डलिंग हे ऑप्शन द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आहे का पेंडिंग
ऑप्शन हे द्यायचं, फिल्टर द्यायचं. आता त्याच्या पुढच्या फोटोमध्ये कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये वेब ऑब्झर्वेशन हे फिल्टर द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ट्रेंड टू हे ऑप्शन द्यायचे, फिल्टर द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम हे 1 हे द्यायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 द्यायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आहे का कॉम्बोमध्ये पेंडुलम 1चं ऑप्शन द्यायचंय, फिल्टर द्यायचंय. त्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ऑप्शन द्यायचंय. त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं ऑप्शन द्यायचंय, फिल्टर द्यायचे. त्या पुढच्या फोटोला इनमध्ये जायचंय आणि रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आपल्याला. तर त्याची लेन्स आहे का ती 7 पॉईंट ठेवायची, जास्त नाही ठेवायची. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये थांबून क्रिस्कोर शेक हे ऑप्शन द्यायचं. खालची लेन्स ही 9 ठेवायची. त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचे आणि डिस्टू लेफ्टचं हे फिल्टर द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टू राईटचं ऑप्शन द्यायचे. खालची लेन्स आहे का ही फुल राहून द्यायची. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 1चं फिल्टर द्यायचं आहे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 हे फिल्टर द्यायचं आहे, कॉम्बोमध्येच आहे. त्याच्या पुढच्या फोटोला इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला पण रॉक व्हर्टिकल द्यायचं. त्या दोन्ही फिल्टरला रॉक व्हर्टिकल द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला फ्रॅगमेंटचं फिल्टर द्यायचं आपल्याला, इनमध्येच आहे ते पण. तर हे सर्व फिल्टर टाकून घ्यायचे. तर अजून आपल्याला आता इफेक्ट द्यायचे त्याला. तर काय करायचं आता, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय आणि हॅलो ब्लरचं फिल्टर आहे ते घ्यायचं आपल्याला. व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच आहे सध्याला ते हॅलो ब्लरचं, ते घ्यायचं आहे. आणि त्याची जी लेन्स आहे का ती 5 फोटो आहेत का पहिले आपल्याला तोपर्यंत ठेवायची. पुढच्या फोटोला घ्यायचे नाही, तोपर्यंत ठेवायची. तर पुढे येतं डबल एक फोटोचा पेस आहे 6 नंबरच्या फोटोपाशी 6 सेकंदापाशी. तिथं फ्लॅश 4चं फिल्टर घ्यायचं, ते पण आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल प्रोच्या फिल्टरमध्ये. हे काय आहे तर त्याची जी लेन्स आहे का ती तेवढेच फोटो पण ठेवायची. आता लांब यायचं 17 सेकंदाचा आणि 18 सेकंदामध्ये ते पेस आहे का, त्या पेसपासून आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय आणि स्प्लाइटचं ह्या ऑप्शनमध्ये आहे का ते फिल्टर भेटून जाईल आपल्याला 3 मिररचं. ते घ्यायचं आणि या 2 फोटोसाठी ठेवायचे ते आपल्याला. आणि त्याच्या पुढच्या एक फोटो ओलांडला की आहे का त्याच्या पुढच्या फोटोवर जायचंय आणि एक फोटो ओलांडला की त्याच्या पुढचं 22 सेकंद 23 सेकंदाच्या मधला जो फोटो आहे का त्या फोटोला आणि पुढच्या फोटोला फक्त लाईट पॉईंटचं ऑप्शन द्यायचं. ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल, ग्लोईंग लाईन्समध्ये येत आहे. ते डन करायचं आणि त्याची स्पीड जी ठेवायची का आपल्याला ती स्पीड द्यायची 68 ठेवायची. व्हर्टिकल आहे का तसं तुम्ही नुसार ते फोटोवर आपण जॉईन करू शकतो. तर व्हिडिओ क्रेडिट झालेले आहे आपल्याला. तर वरचं 1080 MPH आहे, तर ते आपल्याला टोके करून टाकून एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. आणि जो कोणाला व्हिडिओ बनवायला टाइम भेटत नसेल किंवा नाही बनवता येत, कॅपकट नाही असं, तर आम्ही खाली व्हॉट्सअप नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला फोटो टाका तुम्ही, तुम्हाला व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये बनवून भेटेल. फक्त आपल्या इंस्टा ID ला फॉलो करा फक्त.